10वी तसं पाहिलं तर एक महत्वाचा टप्पा, परंतु आत्ताच्या काळामध्ये 10वीला म्हणावं तसं महत्व जरी राहिलं नसलं तरी 10वी पर्यंत सर्व सोबत शिकतात आणि तिथून पुढे मात्र मार्ग बदलतात. सध्या आपण नीट आणि JEE यांच्या मागे इतके पळत आहोत की मुलं अक्षरशः त्याचं दडपण घेतात आणि खूप अशा मोठ्या संकटातून त्यांना जावं लागतं. जर तुमचा इंजिनिअरिंग किंवा तंत्रशिक्षण घेण्याचा मानस जर असेलच तर 10वी नंतरच आपल्याला दोन मोठे राजमार्ग उपलब्ध असतात. ते म्हणजे ITI आणि आपलं पॉलिटेक्निक. तर चला या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण त्या गोष्टी बघूयात. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच खालील सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि एजू मराठी या अत्यंत उपयुक्त अशा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला सुरुवात करूया ती ITI प्रवेशासंदर्भाची. ITI एका गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी असतात, जे सर्वसाधारण असतात आणि लवकरच काहीतरी व्यवसाय सुरू करायच्या दृष्टीने जे प्रयत्न करत असतात, त्यांच्यासाठी ITI हे एक महत्त्वाचे साधन आहे असे आपल्याला म्हणता येईल. नुकत्याच बातमीमध्ये प्रदर्शित झालेले आहे आणि पूर्ण प्रवेश प्रक्रियाची माहिती देखील सर्वांना देण्यात येत आहे. तीच माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया ITI संदर्भात. 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील शासकीय व मान्यताप्राप्त खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच ITI मध्ये प्रवेश प्रक्रियेचा आरंभ झाला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशाची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, ITI केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा करणे, दुरुस्ती करणे, हरकत नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईनच करता येणार आहेत. यावर्षी प्रवेशासाठी 419 शासकीय ITI मध्ये 93,588 व अशासकीय ITI मध्ये 61,000 अशा एकूण 1,54,000 जागांवर प्रवेश होणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 44 अभ्यासक्रम व 2 वर्ष कालावधीचे 36 अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांसाठी 15 मे 2025 सकाळी 11 वाजल्यापासून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. त्यासाठी संकेतस्थळ आहे https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करता येणार आहेत. यानंतर प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येणार आहेत. यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास 26 मे पासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक उमेदवाराचे एकच अर्ज असल्यास ते सोयीचे ठरणार आहे. त्याचमुळे DVETने प्रत्येक उमेदवाराने एकच अर्ज करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच अर्ज स्वीकारण्यात येईल. अर्जामध्ये प्राथमिक मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक असून त्याच क्रमांकावर OTP व वेळोवेळी प्रवेशासंबंधी माहिती दिली जाणार आहे. तर संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत देखील आवाहन करण्यात आले आहे की प्रवेश नोंदणीला प्रारंभ झाला असून प्रवेशांच्या फेऱ्यांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर करता येणार आहे. पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 26 मे पासून ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. तर ही माहिती झाली ती ITI संदर्भात. जेणेकरून गरीब घरातील किंवा ज्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर याच्यामध्ये असंख्य असे
आपल्याला अभ्यासक्रम दिसून येतात की ज्यामुळे आपण आपला छोटेखानी व्यवसाय सुरू करून त्यामध्ये ग्रोथ करू शकतो. तर चला आता बघूया दुसरा जो अभ्यासक्रम आहे तो आहे पॉलिटेक्निकचा. त्या संबंधीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात की नाही ते बघूया. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बातमीनुसार पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. 10वी नंतर उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पर्यायापैकी महत्त्वाचा पर्याय म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक. लवकरच ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. राज्य तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत म्हणजेच DTE दरवर्षी केंद्रीभूत ऑनलाईन प्रक्रियेच्या म्हणजेच कॅप राऊंडच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. यासाठी DTE मार्फत वेळापत्रक जाहीर केले जाते. सध्या DTE मार्फत प्रवेश प्रक्रियेची तयारी म्हणून काही सूचना जाहीर करण्यात आल्या असून पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. http://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रमाणपत्रांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. दिलेल्या यादीनुसार 6 महत्त्वाची कागदपत्रे जी तुम्हाला लागू आहेत ती काढून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा जो वेळ आहे हा वाया न घालवता, कारण की आता सर्वच विद्यार्थी या कामाच्या मागे लागणार आहे तर साहजिकच आहे वेळ जास्तीचा लागेल. तर आता ही कागदपत्रे कोणती ती बघायची आहे. जात वैधता प्रमाणपत्र. पदवी का अभ्यासक्रमासाठी जात जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही, परंतु प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्षातील पदवी का अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश असल्यास उमेदवाराला प्रवेशापासून 1 महिन्याच्या आत पडताळणी समितीकडे दाखल केलेला अर्ज सादर करावा लागेल. दुसरं डॉक्युमेंट आहे ते नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असेल. तिसरा आहे ते राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र. 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील शैक्षणिक शुल्क माफी योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक असेल. चौथं डॉक्युमेंट आहे ते EWS प्रमाणपत्र. राज्य सरकारच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 25-26 साठी वैध असलेले आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. पुढचा आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक असेल. त्याचप्रमाणे आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते. हे शिष्यवृत्तीसाठी तसेच शुल्क प्रतिपूर्ती अशा योजनांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक असेल. तर पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा वेळापत्रक अजून आले नसल्याने, परंतु DTE मार्फत सध्या कागदपत्रांची यादी देण्यात आली असून ती कागदपत्रे सर्वांनी वेळेत जमा करावी असे आवाहन DTE मार्फत करण्यात आले आहे. तर अशाच विविध उपयुक्त बातम्यांसाठी त्याचप्रमाणे माहितीपर व्हिडिओंसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करा. बघा, आपल्याकडं आत्ताही असंख्य असे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवले आहे यांची म्हणावी तशी आपल्याला मदत होत नाही. तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, दुसरे व्हिडिओसुद्धा बघा. जर तुम्हाला पटलं तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब. हे चॅनल नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टी देऊन जाईल. धन्यवाद.